तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे सेक्टरच्या एका अशा स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी ह्या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे. आणि स्प्लिट मित्रांनो छोटा मोठा नाही आहे. हा जो स्प्लिट आहे तो आहे 1:10चा स्प्लिट. म्हणजे ह्या कंपनीचा एक जरी शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर ही आनंदाची बातमी असणार आहे तुमच्यासाठी, कारण आता ह्या एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला 10 शेअर्स या ठिकाणी मिळणार आहेत. रेल्वे सेक्टरचा स्टॉक म्हणलं की तुमचे कान ह्या ठिकाणी उभे राहिले असणार आहेत, कारण रेल्वे सेक्टरने जो परफॉर्मन्स ह्या वर्षी दाखवलेला आहे तो इतर स्टॉक्सच्या तुलनेत खूप जास्त एक्स्ट्रॉर्डनरी ह्या ठिकाणी होता. सो हा स्टॉक कोणता आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. अर्थातच हा स्टॉक RVNL, IRFC ह्यांसारखा स्टॉक नाही, हा एक वेगळा स्टॉक आहे जो रेल्वे सेक्टरशीच या ठिकाणी बिलॉंग करतो. पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला प्रेरणा देतो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याकरिता. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून माझं मोटिवेशन या ठिकाणी वाढवा. आणि मित्रांनो, हे जे काही चॅनल आपण चालू केलेलं आहे ते आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच बनवलेलं आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी कम्युनिटी जी काही ताकद आहे ती ह्या ठिकाणी दाखवून द्या. तर चला, जास्त वेळ मी दौडत नाही, सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे. ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे K&R रेल इंजिनिअरिंग्स लिमिटेड. आता मित्रांनो, कंपनी काय करते थोडक्यात सांगतो. आता ही कंपनी रेल्वे सेक्टरच्या ज्या काही रेल्वे लाईन्स आहेत, म्हणजे रेल्वेचे रूल्स आहेत, ओके, ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि त्याचं जे काही रिलेटेड सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते. आता सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रोव्हाइड करते हे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मटेरियल सप्लाय करते, म्हणजे जे काही रेल्वे रुळाखाली स्लीपर्स असतात, ओके, जे काही त्यांचे रेल्वेचे ट्रॅक्स असतात, ओके, ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते. त्याचसोबत मित्रांनो, इक्विपमेंट्स आणि मशिनरी ज्या काही लागतात हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्याच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते. लेबर्स म्हणजे जे काही कामगार आहेत लागणारे ते कामगार प्रोव्हाइड करते. आणि इतर ज्या काही लीगल बाबी आहेत, म्हणजे जे काही कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा क्लिअर करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिकच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या रेल्वेसाठी प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी ही कंपनी करते. म्हणजे हे जे काही कन्स्ट्रक्शनचं काम हे करतात रेल्वे रुळाच्या, ओके, त्याच्यासाठी जे काही लॉजिस्टिक किंवा इतर जे काही ट्रान्सपोर्टेशनच्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते मित्रांनो. आता मित्रांनो, ह्या कंपनीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सध्याचे रिटर्न्स जर तुम्ही बघितले तर एकदम एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स याने दिलेले आहेत. आत्तापर्यंत IPO आल्यापासून 2901% रिटर्न्स याने दिलेले आहेत. एकेकाळी हा स्टॉक मित्रांनो एक पेनी स्टॉक होता, 15 रुपयांचा हा स्टॉक होता आणि आता जर तुम्ही पाहिलं 455 रुपयांचा स्टॉक झालेला आहे. 52 वीकचा हाय बघू शकता 863 रुपये 35 पैशांचा आहे. पण आता जर तुम्ही पाहिलं तर टॉपपासून ह्यामध्ये चांगलीच घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तब्बल 45% घसरण ह्या स्टॉकमध्ये आता आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कारण ह्यामध्ये न्यूज जी आलेली आहे ती न्यूज ही अशी आलेली आहे की स्टॉक काय करणार आहे, ह्या ठिकाणी जी कंपनी ती काय करणार आहे, हा स्टॉक 1:10 मध्ये स्प्लिट केला जाईल. म्हणजेच या ठिकाणी एक शेअर जर तुमच्याकडे असेल तर आता त्याचे 10 शेअर्स होणार आहेत. म्हणजे एका शेअरची किंमत ह्या ठिकाणी राहील 45 रुपयांच्या आसपास. म्हणजे मी एक अंदाजे आकडा सांगतोय, कारण स्टॉकचं प्राइस त्यावेळेला जे असेल त्यानुसार हे काय होणार आहे, ॲडजस्ट होणार आहे. पण आत्ताच्या रेटवर जर स्टॉक स्प्लिट झाला तर एक साधारणतः 45 रुपये राऊंड फिगर ह्या ठिकाणी एका स्टॉकचं प्राइस ह्या ठिकाणी राहील. आणि मित्रांनो, कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल सो डेफिनेटली स्टॉक पुढे सुद्धा असेच हजारो टक्क्यांचे रिटर्न्स तुम्हाला ह्या ठिकाणी देणार आहे. सो आता मित्रांनो, आपण पाहूया की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का. कारण बघा, 13 जुलै रोजी यांची बोर्ड मीटिंग झालेली होती आणि 13 जुलै रोजी ह्यांनी ह्या स्टॉकचं स्प्लिट करण्याचं जे काही अनाऊन्समेंट आहे ते ह्यांनी केलेलं आहे. पण अद्याप रेकॉर्ड डेट ह्या ठिकाणी अनाऊन्स केली गेलेली नाही आहे. पण आपण ह्या ठिकाणी त्याचे फंडामेंटल्स पाहूया आणि विचार करूया की ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का नाही. सो सर्वप्रथम मित्रांनो, स्क्रीनर्सवरती जर आपण आलो तर स्क्रीनर्सवरती जास्त डेटा अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी स्क्रीनरचा डेटाही पाहिन आणि मनी कंट्रोलचा डेटासुद्धा पाहिन. 964 कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. म्हणजे ही कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. करंट प्राइस 455 रुपये आणि बुक व्हॅल्यू मात्र ह्या ठिकाणी काय 20 रुपये आहे मित्रांनो. आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राइसचा विचार केला तर स्टॉक 22 पटीने महाग आहे. सो मित्रांनो, एखादा स्मॉल कॅप कंपनीचा स्टॉक जो 22 पटीने महाग आहे सो अर्थातच हा खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे. आणि पीचा जर विचार केलात तर 164चा पी आहे. लार्ज कॅप स्टॉक सुद्धा 70, 80, 90 ह्यांसारख्या पीवरती ह्या ठिकाणी काय करतात, ट्रेड करतात. पण हा एक स्मॉल कॅप स्टॉक असून सुद्धा 164च्या पीवर काय करतोय सध्या ह्या ठिकाणी ट्रेड करताय. म्हणजे स्टॉक काय खूपच जास्त महाग आहे हे सांगण्याची मला वेगळी गरज नाही. त्यामुळे स्टॉकमध्ये आपल्याला करेक्शन सध्या पाहायला मिळते. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी चांगला आहे. 13% रिटर्न ऑन इक्विटी आणि 17% रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड ह्या ठिकाणी ह्या स्टॉकने आपल्याला दिलेला आहे. आता इथून पुढचा जो काही डेटा आहे मित्रांनो तो मी ह्या ठिकाणी मनी कंट्रोलवरती पाहिन, कारण इथे हा जो काही डेटा दिला गेलेला आहे स्क्रीनर्सवरती तो सफिशियंट आहे असं मला ह्या ठिकाणी वाटत नाही. आणि जो काही हा डेटा आहे तो कन्सॉलिडेटेड डेटा आहे,
आपल्याला ह्या ठिकाणी स्टँड अलोन डेटा ह्या ठिकाणी पाहावा लागेल. आता मित्रांनो सध्या तरी मी तुम्हाला हे सांगितलं की स्टॉक काय खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे. आता इतर गोष्टींचा आपण विचार करूया. आता जर आपण गेलो मनी कंट्रोलवरती, सो मनी कंट्रोलवरती इतर बाबी आपल्या क्लिअर होऊन जातील. आता आपण सर्वप्रथम काय करूया मित्रांनो, त्याचं जे काही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे ते आपण पाहूया. आता अर्थातच स्टँड अलोन बॅलन्स शीट आणि स्टँड अलोन प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मी ह्या ठिकाणी पाहणार आहे. ओके, म्हणजे फक्त या कंपनीशी संबंधित व्यवहारच आपल्याला ह्या ठिकाणी दाखवले जातील. आता सेल्स जर मित्रांनो पाहिलेत तर 2023 पासून ह्याची जी सेल्स जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलीत, सॉरी जस्ट वन सेकंड, मी ह्या ठिकाणी ॲन्युअली रिपोर्टच काढतो डायरेक्टली, क्वार्टरली रिपोर्टमध्ये मी जात नाही. 2020 पासून आत्तापर्यंत सेल्समध्ये वाढ होताना तर आपल्याला दिसलेली आहे 128 कोटींच्या सेल्सवरून डायरेक्ट 612 कोटींची सेल्स, म्हणजे सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ आहे. आणि मित्रांनो ह्या ठिकाणी नेट प्रॉफिटचा विचार केलात तर 1 कोटींवरून आता नेट प्रॉफिट झालेलं आहे 7 करोड, म्हणजे 7 पटीने प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आता फंडामेंटल्स जर पाहिले आपण तर ह्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता बॅलन्स शीटचा जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅलन्स शीटमध्ये 29 कोटींचं ह्या ठिकाणी इक्विटी कॅपिटल होतं आणि आता 34 कोटींचं इक्विटी कॅपिटल झालेलं आहे. आता विचार केलात रिझर्व्स आणि सरप्लसचा, ती थोडीशी मला ह्या ठिकाणी समाधानकारक वाटली नाही. इथे थोडीशी मला निराशा पदरी पडलेली आहे. 6 कोटींचं फक्त रिझर्व्ह ह्या ठिकाणी मित्रांनो राहिलेलं आहे. 14 कोटींचे रिझर्व्स होते, आता फक्त 6 कोटींचे रिझर्व्स राहिलेले आहेत. कॅपिटल वाढलेलं आहे, रिझर्व्हसुद्धा ह्या ठिकाणी झपाट्याने कमी झालेले आहेत. आणि लॅबिलिटीज बघा 125 कोटींची कर्ज आहेत आणि अदर लॅबिलिटीज 35 कोटींच्या आहेत, म्हणजे लॅबिलिटीज कंपनीवर खूप जास्त ह्या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपण विचार करूया ह्याच्या प्रमोटर होल्डिंगचा. आता प्रमोटर होल्डिंग मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते. आता प्रमोटर होल्डिंग डायरेक्टली मी काय करतो, आपल्या स्क्रीनर्सवरती जातो आणि पाहतो की प्रमोटर होल्डिंग ह्याची कशी आहे. सो मित्रांनो बघा प्रमोटर्सने सुद्धा आपली होल्डिंग ह्या ठिकाणी कमी केलेली आहे. 74% आता जी प्रमोटर होल्डिंग राहिलेली आहे ती फक्त 55.81% राहिलेली आहे. आणि पब्लिकचा जर विचार केलात तर पब्लिकचा ह्या ठिकाणी तुम्ही होल्डिंग बघू शकता 44.19% पब्लिकची ह्या ठिकाणी होल्डिंग आपल्याला सध्या होताना दिसत आहे. आता कंपनीचे फंडामेंटल्स जर मित्रांनो पाहिले तर फंडामेंटल्स मला सुरुवातीला तर खूप चांगले वाटले, पण ह्यामध्ये काही बाबी आहेत ज्या मला खटकल्या. पहिला म्हणजे स्टॉक खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे. स्मॉल कॅप स्टॉक इतक्या हाय पीवरती ट्रेड करतोय, म्हणजे ही खूप जास्त मोठी धोक्याची घंटा आहे. सेकंड थिंग मित्रांनो मला ही वाटली की स्टँड अलोन बॅलन्स शीटमध्ये आणि स्टँड अलोन प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये ह्या ठिकाणी कंपनीवर कर्ज खूप जास्त आहेत आणि रिझर्व्सचा साठा अत्यंत ह्या ठिकाणी कमी झालेला आहे. त्यामुळे हा स्टॉक जरी स्प्लिट झाला तरी तुम्हाला लॉसेस होण्याचे चान्सेस या ठिकाणी खूप जास्त आहेत. सो माझ्या मते तरी ह्या स्टॉकपासून सध्या तरी तुम्ही दूर राहा, कारण व्हॅल्युएशन्स या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह नाही आहेत. चांगल्या व्हॅल्युएशनवर म्हणजे साधारणतः 20 ते 30च्या पीवरती जर हा स्टॉक आपल्याला मिळाला तर माझ्या मते कुठेतरी एक हा चांगला सौदा ठरू शकतो. पण इतक्या हाय पीवरती मी तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची जो काय सल्ला आहे ती ह्या ठिकाणी मी बिलकुलसुद्धा ह्या ठिकाणी देणार नाही. सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड हॅव गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.